नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, कर्म म्हणजे काय याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे का? आज आपण कर्म म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत. तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवले, तुमचे विचार, भावना, कृती आणि सभोवतालची परिस्थिती या सर्वांचे ठसे तुमच्यावर उमटत असतात. या साठवलेल्या माहितीचा कर्म या साठवलेल्या माहितीलाच कर्म किंवा कारण शरीर म्हणतात. ही माहितीच ठरते की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात आणि तुमचे जीवन कसे असेल. कर्माचा मुख्य प्रकार: संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित कर्म हे कर्माचे अवाढव्य भंडार आहे. यामध्ये केवळ या जन्मातीलच नव्हे तर उत्क्रांतीच्या सुरुवातीपासूनची सर्व माहिती साठवलेली असते. प्रारब्ध कर्म: संचित कर्मापैकी जितका भाग तुम्ही या एका जन्मात भोगू शकता किंवा हाताळू शकता त्याला प्रारब्ध म्हणतात. निसर्ग आपल्याला तितकेच कर्म देतो जेवढे आपण पेलू शकतो. कर्माच्या चक्रातून मुक्त कसे व्हायचे असते? जर तुम्हाला कर्माच्या साखळीतून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या सवयी जाणीवपूर्वक बदलाव्या लागतील. जाणीवपूर्वक कृती: जर तुमची सवय उशिरा उठण्याची असेल तर जाणीवपूर्वक लवकर उठा. तुमच्या शरीराला जे आवडत नाही ते जाणीवपूर्वक केल्याचे कर्माची जुनी प्रक्रिया मोडण्यास मदत होते. अध्यात्म: आध्यात्मिक मार्गावर चालल्याने कर्माचा वेग वाढतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी मुक्तीकडे लवकर पोहोचू शकता. कर्म म्हणजे तुम्ही केलेले चांगले आणि वाईट काम नाही, तर ती जीवनाची स्मृती आहे. आध्यात्मिक मार्गावर असताना कधी कधी जीवन गोंधळलेले वाटू शकते, कारण तुमचा वेग वाढलेला असतो. जसे वेगाने गाडी चालवताना आजूबाजूचे दृश्य धूसर दिसते, तसेच आध्यात्मिक वेगाने प्रगती करताना गोष्टी स्पष्ट नसून धूसर वाटू लागतात. तुम्हाला जीवनाचा संथ गतीने आनंद घ्यायचा आहे की वेगाने ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे असते. एकदा का तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आलात की सगळ्या नकारात्मक गोष्टी घडतील असं आहे का? ते असे नाहीये. ते फक्त इतकेच आहे की जेव्हा जीवन खूप जलद गतीने पुढे सरकते, असा वेग जो तुम्हाला आजूबाजूच्या लोकांपेक्षा खूप जास्त आहे, तेव्हा तुम्हाला असे वाटते की एखादा गोंधळ उडाला आहे. तुमच्या बाबतीत कोणताही गोंधळ उडत नाहीये. ते फक्त एवढेच आहे की ते लोक सामान्य गतीने जात आहेत, पण तुमचे जीवन जलद गतीने चालले आहे. कर्म म्हणजे शरीर तर धर्म म्हणजे प्राण. ज्या तत्वांच्या अभावामुळे जीवन छिन्न विछिन्न होते, असे मूलभूत तत्व म्हणजे धर्म असे आपण समजतो. धर्माचे मुख्य स्वरूप सूक्ष्म आहे. त्यामध्ये कर्म शरीर आणि धर्म म्हणजे प्राण हीच आपली भावना असते. शरीर आणि आत्मा यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात. खरं म्हणजे समाजाला त्याच्या आजच्या स्थितीतून आदर्शाकडे घेऊन जाणारा तो विचार आहे, तोच धर्म विचार आहे. ज्याप्रमाणे कान, डोळे, नाक इत्यादी इंद्रियाद्वारे मनच निरनिराळ्या रीतीने प्रकट होते, त्यामुळे मनुष्याच्या प्रकृतीनुसार त्याचा धर्म दिसून येतो. आपण व्यवहाराच्या सर्व शाखांशी धर्मांचा संबंध जोडतो, त्यामुळे धर्म आणि व्यवहार यांचा संबंध अमोघ राहिला पाहिजे. खरं म्हणजे माझा धर्म कोणता हे कोणा शास्त्रकारांची किंवा धर्मग्रंथात शोधायची गरज नाही. मनुष्याला स्वयंभूरित्या समजून येणारी ही गोष्ट आहे. श्रद्धा, प्रेम, सत्य व त्याग अशा रीतीने धर्म समजून घेतला जावा. माणसात विखुरलेल्या समाजाला एकसंघ बनवण्यात धर्माची मदत झाली पाहिजे. मनुष्याला अध्यात्माकडे घेऊन जाणारा धर्म आहे. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तूकडे जातात. धर्माचे स्वरूप वेगवेगळे असू शकते, परंतु अध्यात्म एकच असते. अध्यात्माशिवाय शांती नाही. ते एकतत्वाला धरत असते. ईश्वर तत्वाला जाणायचे असते तर आत्माशी एकरूप व्हा. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहून अध्यात्म जगले पाहिजे. अध्यात्म जगणारा माणूस गौण मुख्य यापासून निराळा असतो. तो विवेकाला धरून आपले कार्य करीत असतो. अध्यात्म जगताना ज्या अनुभूती येतात त्या पवित्र असतात. त्या अध्यात्म जगणाऱ्याच्या जीवनात प्रकटतात.
तो अनुभव प्रकट करण्याचे सामर्थ्य त्या वाणीत असते. त्यातून खरा धर्म कळतो. धर्मानुसार मग त्याला त्याचे फळ मिळते. मन समाधानात रमून जाते. कर्म म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर कृती किंवा काम. हे केवळ शारीरिक काम नसून आपण केलेले विचार, शब्द आणि कृती या सर्वांचा यात समावेश होतो. प्रत्येक कृतीला एक प्रतिक्रिया असते. आपण केलेले चांगले किंवा वाईट काम कर्माच्या नियमानुसार भविष्य काळात आपल्याला परत मिळते. केवळ शरीराने काम करणे नाही तर मनात येणारे विचार आणि बोललेले शब्द हे सुद्धा कर्मच आहे. आपल्या सर्व भूतकाळातील जन्मातील साठलेले कर्म, संचित कर्माचा जो भाग सध्याच्या जीवनात फळ देत आहे. या जन्मात आपण सध्या जे नवीन कर्म करत आहोत ज्याचा परिणाम भविष्यात भोगावा लागेल. चांगले विचार, चांगली वागणूक आणि समाजाच्या भल्यासाठी केलेले काम यामुळे आयुष्यात सकारात्मक परिणाम मिळतात. वाईट विचार, हिंसा आणि दुसऱ्याला दुःख देणे यामुळे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. स्वतःची निर्मिती, आपण जे काही आज भोगत आहोत ते आपल्या भूतकाळातील कर्माचे फळे आहेत. म्हणजे आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत. सध्याच्या क्षणाचे महत्त्व, भूतकाळात जे झाले ते बदलता येत नाही, परंतु वर्तमान क्षणात आपण जे कर्म करतो त्यातून भविष्य घडवता येते. थोडक्यात सांगायचे म्हणले तर योग्य विचार, शुभ कर्म आणि निस्वार्थ भावनेने केलेले कार्य हेच उत्तम कर्म मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे कर्म म्हणजे काय याचा अर्थ आपल्या सर्वांना नक्कीच समजला असेल. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.